नमस्कार मित्रांनो, कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत जे काही 6 महत्त्वाचे निर्णय घेतले गेलेले आहेत, ते आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात पाहणार आहे मित्रांनो. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो, पहिला जो काही मंत्रिमंडळाचा निर्णय आहे, तो आहे आशा सेविकांसाठी, तसेच अंगणवाडी सेविकांसाठी, तसेच गट प्रवर्तकांसाठी सुद्धा हा निर्णय आहे मित्रांनो. तर या निर्णयानुसार सानुग्रह अनुदान हे आशा सेविका, अंगणवाडी सेविका तसेच गट प्रवर्तकांना देण्यात येणार आहे मित्रांनो. म्हणजे जसं काही अपघाती मृत्यू झाल्यास 10 लाख रुपये यांना देण्यात येणार आहे मित्रांनो. त्यानंतर अपंग तो जर आले तर त्यांना 5 लाख रुपये देण्यात येणार आहे. त्यानंतर दुसरा जो काही मंत्रिमंडळाचा निर्णय आहे मित्रांनो, तो शेती पिकांचे नुकसान ठरविण्यासाठी अद्ययावत प्रणाली विकसित करण्याबाबतचा निर्णय आहे मित्रांनो. तर आपण हे जे काही 6 निर्णय आहेत ते अगोदर थोडक्यात पाहून घेणार आहे, त्यानंतर त्यावर सविस्तर चर्चा सुद्धा करणार आहे मित्रांनो. तिसरा निर्णय जो आहे मंत्रिमंडळाचा मित्रांनो, दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीसाठी आरक्षण धोरण ठरविण्यात येणार आहे. म्हणजे जे काही दिव्यांग कर्मचारी असतात मित्रांनो, म्हणजेच हँडिकॅप कर्मचाऱ्यांसाठी त्यांच्या पदोन्नतीसाठी मित्रांनो आरक्षण देण्यात येणार आहे शासनाकडून. त्यानंतर मंत्रिमंडळाचा चौथा निर्णय आहे मित्रांनो, बृहन्मुंबई न्यायिक अधिकाऱ्यांसाठी 51 सदनिका भाडेतत्त्वावर उभारण्यात येणार आहे मित्रांनो, म्हणजेच अवेलेबल करण्यात येणार आहे. पाचवा निर्णय जो काही आहे मित्रांनो, राजे यशवंतराव होळकर महामेश योजना पुढे सुरू ठेवणार आहे मित्रांनो. तर मेंढपाळ लाभार्थींना या योजनेद्वारे थेट खात्यात रक्कम जमा करण्यात येणार आहे मित्रांनो. त्यानंतर सहावा जो काही मंत्रिमंडळाचा निर्णय आहे मित्रांनो, तो नाशिक जिल्ह्यातील अंबड तालुक्यात MIDC साठी 16 हेक्टर शासकीय जमीन आता देण्यात येणार आहे मित्रांनो. म्हणजेच नाशिक जिल्ह्यातील अंबड या ठिकाणी 16 हेक्टर शासकीय जमीन ही MIDC साठी देण्यात येणार आहे मित्रांनो. म्हणजेच अंबडला MIDC उभारण्यात येणार आहे. तर कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतील जे काही महत्त्वाचे 6 निर्णय आपण थोडक्यात पाहिलेले आहे मित्रांनो, ते निर्णय आपण आता सविस्तर पाहणार आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो, आशा स्वयंसेविका तसेच अंगणवाडी सेविका तसेच गट प्रवर्तकांना अपघाती मृत्यू झाल्यास 10 लाख रुपये आणि अपंगत्वासाठी 5 लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलेला असून हा निर्णय 1 एप्रिल 2024 पासून लागू करण्यात येईल मित्रांनो. म्हणजे 1 एप्रिल 2024 नंतर जर एखाद्या अंगणवाडी सेविका तसेच आशा सेविका तसेच गट प्रवर्तकांना यांचा जर अपघात झाला किंवा अपंगत्व आले तर त्यांना प्रत्येकी 10 किंवा 5 लाख रुपये देण्यात येणार आहे मित्रांनो. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, मेंढपाळांसाठी असलेली राजे यशवंतराव होळकर महामेश योजना जी काय ती पुढे सुरू ठेवण्याचा आणि लाभार्थ्यांना थेट खात्यात रक्कम जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर या योजनेचा अधिकाधिक लाभार्थ्यांना फायदा व्हावा म्हणून काही बदलासही मान्यता देण्यात आली आहे मित्रांनो. तर यामध्ये काही बदल केले गेले आहे, कारण या बदलांमुळे लाभार्थ्यांना फायदा करून देण्याचा सरकारचा विचार आहे मित्रांनो. तसेच राज्य शासनातील दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी 23 जून 2016 पासून पदोन्नतीसाठी आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला मित्रांनो. तसेच ग्रुप डी आणि ग्रुप एच्या ज्या पदांच्या पदोन्नतीसाठी 4% आरक्षण लागू करण्यात आलेले आहे मित्रांनो. आणि शेती नुकसान भरपाई अधिक पारदर्शकतेने वाचकपणे देता यासाठी पिकांचे नुकसान ठरवण्यासाठी अद्ययावत प्रणाली विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे मित्रांनो. म्हणजे शेतकऱ्यांसाठी जे काही शेती नुकसान भरपाई मित्रांनो, ते अतिशय पारदर्शकतेने आणि अचूकतेने देता यासाठी नवीन एक प्रणाली तयार केलेली आहे मित्रांनो शासनाने. म्हणजेच एक नवीन पोर्टल किंवा काहीतरी एक तयार केलेलं आहे मित्रांनो. तर ही प्रणाली सुरू होईपर्यंत आपल्या जुन्या पद्धतीनेच भरपाईची मदत देण्यात येईल मित्रांनो. तर या बैठकीत शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचे निर्णय घेतले गेलेले आहे मित्रांनो. तसेच बृहन्मुंबईच्या न्यायिक अधिकाऱ्यांसाठी माझगाव येथे 51 सदनिका 3 वर्षाच्या कालावधीसाठी भाडे तत्वावर म्हणजेच रेंटवर उपलब्ध करण्यास मान्यता देण्यात आली आहे मित्रांनो. यासाठी एका वर्षाच्या 7,34,40,000 इतक्या भाडे खर्चास मान्यता देण्यात आल्या आहे मित्रांनो. त्यानंतर नाशिक जिल्ह्यातील अंबड येथे MIDC ला विस्तारीकरणासाठी 16 हेक्टर शासकीय जमीन विनामूल्य दरात उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला मित्रांनो. या जमिनीची किंमत 24,02,40,000 इतकी आहे मित्रांनो. मी आधीच सांगितलं तुम्हाला, 16 हेक्टर जमीन उपलब्ध म्हणजेच विस्तार करणार आहे, वाढवणार आहे मित्रांनो अंबड MIDC मध्ये. त्यानंतर राज्याच्या सरासरीच्या 123.2% पाऊस झाला असून पेरण्या समाधानकारक झालेल्या आहेत. याबाबतचे जे काही सादरीकरण कृषी विभागाने मंत्रिमंडळ बैठकीत केले, तर राज्यात खरीपाचे
ऊस वगळून 142.2 लाख हेक्टर क्षेत्र असून आतापर्यंत 128.94 लाख हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच 91% क्षेत्रावर पेरणी झालेली असल्याची माहिती देण्यात आलेली आहे मित्रांनो. तर अशा प्रकारचे महत्त्वाचे 6 निर्णय होते, त्याबाबत आपण संपूर्णपणे स्पष्टीकरण दिलेले आहे मित्रांनो.